नमस्कार, टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर। शरद पवारांनी केलं मोदींना टार्गेट, देशातील जवान शहीद होत असताना मोदी मात्र प्रचारात मग्न। मी किमान निवडणूक लढवतोय, नुसती घोषणा करत नाही, तावडेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मोदींचा प्रचार दौरा नागपुरात, जनतेला केलं मतदानासाठी प्रोत्साहित। आणि राजकीय वातावरणावर संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने परभणी मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार इरफान रहमान खान यांच्याशी। आता वळूया सविस्तर वृत्ताकडे। आज शरद पवारांनी मोदींना टार्गेट केलं होतं। आज ते वाशिम येथील राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष ठाकरे यांच्या प्रचारात बोलत होते। यावेळी सीमेवर देशाचे जवान शहीद होत असताना देशाचे पंतप्रधान मात्र प्रचारात गुंतले असल्याची टीका त्यांनी मोदींवर केली आहे। सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे। काल पाकिस्तानने देशाच्या जवानांवर हल्ला केला, मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र राज्यात येऊन प्रचाराचं पडलंय। फक्त शरद पवार यांच्यावरच टीका करत आहेत, इथं त्यांना भाजपचे उमेदवार निवडून आणायचं पडलंय, मात्र देश रक्षणाची जबाबदारी पंतप्रधानांची आहे, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाशिम इथं केली आहे। ते राष्ट्रवादीचे उमेदवार सुभाष ठाकरे यांच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते। देशाचे प्रधानमंत्री हिंदच सध्या चांगली गोष्ट, निदान महाराष्ट्राची खेळीफाडी त्याला बघायला आज खामगावला जातात, आणखीन कुठं जात आहे, बऱ्याच मतदारसंघामध्ये जात आहे आणि आम्हाला लोकांच्यावर टीका करतायत। त्याची काही मला फारशी चिंता नाही, खुशाल टीका करावी, मला काळजी दुसरीच आहे। आजच्या वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचा, काल पाकिस्तानने हल्ला केला आणि भारताचे 5 जवान शहीद झाले। 2 दिवसाच्या पूर्वी पाकिस्तानने आपल्या सीमेवर येऊन सुरुंग फेरून ठेवले आणि आपले सैन्य दलाचे जवान जात होते, त्या सुरुंगाचा स्फोट झाला आणि जागच्या जागी त्याचे लोक ठार झाले। त्या शेजारच्या तुमच्या परभणी जिल्ह्यामध्ये अक्षय गोडबोले नावाचा एक जवान तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला 2 दिवसाच्या पूर्वी त्याची अंत्यविधी करण्यासाठी। पाकिस्तान आमच्याची नीट वागत नाही, पाकिस्तान पुन्हा आमच्या बाबतीत एक प्रकारची वेगळी भूमिका घ्यायला लागली। शेवटी या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारच्या आणि त्यासाठी प्रधानमंत्र्यांनी देशावर हल्ला होतोय त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे। पण आजच्या प्रधानमंत्र्यांना पाकिस्तान आमच्या हल्ले करतोय हे महत्वाचं वाटत नाही, त्यांना शरद पवारवर टीका करणं आणि महाराष्ट्रात आमचा आमदार निवडून आणणं ही देशाच्या रक्षणाच्या पेक्षा सुद्धा अति महत्वाची गोष्ट असते, ती माझ्यासारख्याला चिंतेची गोष्ट आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील बीजेपीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते। यावेळी नितीन गडकरी, प्रताप रेड्डी, देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मोदींनी नागपूरकरांना बीजेपीला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं।
सर्वीकडे सभांचं वातावरण आहे। बीजेपीच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधानांना महाराष्ट्रात यावं लागलं। काल त्यांची नागपुरात सभा झाली। या सभेत त्यांनी इतर पक्षांना कमी लेखत महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं आश्वासनही दिलं। त्यातून नागपूरवासियांना बीजेपीलाच मत देण्याचं आव्हानही त्यांनी यावेळी केलं। तसंच नागपूरचे नितीन गडकरींनी या सभेत लोकांना संबोधित केलं। मैं पॉलिटिकल पंडितों से आग्रह करता हूं, अगर आप दोबारा गलत हो जाओगे ना तो मुझे दुख होगा। चलिए पहली बार गलत हो गए, अपनी महीने में गलत हो गए, अब अक्टूबर में गलत नहीं होना है। जब पार्लियामेंट का चुनाव रहा था तो पॉलिटिकल पंडित कह रहे थे 125 सीटें आएंगी, मोदी को गुजरात के बाद कौन जानता है, मोदी नया है। जब मैं निकल पड़ा तो मैंने 150 तक तो चला जाएगा। बाबा अम्बेडकर जी को मराठवाड़ा यूनिवर्सिटी का नाम देने की मांग रही तो कवाड़ी जी ने लॉन्ग मार्च निकाला था, तो यहाँ नामांकन शहीद स्मारक का हमने निर्माण किया। हम राजनीति जाति के आधार पर करना चाहते हैं, न करेंगे। भाजप नेते विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। मी किमान निवडणूक लढवतोय, नुसती घोषणा करून मागे हटत नसल्याचं त्यांनी टीका केली आहे। यापूर्वी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी तावडेंना भाजपचा पोस्टर बॉय म्हणून हिणवलं होतं। चारकोप येथील सभेत बोलताना त्यांनी तावडेंची खिल्ली देखील उडवली होती। इथे एक येडं हुबय स्वतःच्या मतदारसंघ सोडून आलंय, घर कुठे, उभा राहतोय कुठून, सगळी नौटंकी नुसती, पोस्टर बॉय आहे नुसता, अशा शेलक्या शब्दात राज ठाकरेंनी तावडेंची खिल्ली उडवली होती। याशिवाय यांच्या सभांना गर्दी होत नाही, यांचं ऐकायला कोणी येत नाही, म्हणून नरेंद्र मोदी बीडच्या सभेत जे बोलले ते अगदी खरे होते। जर गोपीनाथ मुंडे असते तर आपल्या एवढ्या सभा होण्यासाठी येण्याची देखील गरज उरली नसती, मात्र यांच्याकडे गल्लीत सभा घेण्यासाठी देखील नेते नाहीत, असं राज ठाकरे यांनी टीका केली आहे। राज यांच्या टीकेला आता तावडेंनी उत्तर दिलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी मतदारसंघाचे सेनेचे उमेदवार दीपक केसकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा झाली। याविषयी बोलताना दीपक केसकर म्हणाले, ही लढत पंचरंगी असली तर ही सावंतवाडीच्या अस्मितेसाठी होणारी लढत आहे। सावंतवाडीचा स्वाभिमान हा या ठिकाणी लोकांना दिसून येणार आहे आणि आपण जरी म्हणत असला याला लढत तरी ही एकतर्फी लढत होईल याची मला खात्री आहे। कारण बाहेरची लोक येऊन त्यांना सावंतवाडीची जनता कितपत स्वीकारते हा मुळात प्रश्न आहे। आणि जो लढा मी दिलेला आहे याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तो सावंतवाडी ज्याला मी म्हणतो त्याला सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामाता हे जे पूर्वीचं सावंतवाडी संस्थान होतं त्या लोकांच्या स्वाभिमानाचा तिथे शांतता प्रस्थापित व्हावी, तिथे विकास व्हावा याच्यासाठी दिलेला लढा आहे। आणि आज मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोक ही या मताची आहे की हा लढा असाच चालू राहायला पाहिजे, या संपूर्ण भागामध्ये शांतता प्रस्थापित झालं पाहिजे आणि विकासाचं एक नवीन पर्व या ठिकाणी चालू झालं पाहिजे। त्याच्यामुळे निवडणुकीची धामधूम आपल्याला काहीही दिसत असली तरी 80% लोकांनी आपली मतं ही पूर्वीच निश्चित केलेली असतात आणि ती मतं विचारात घेतली तर ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल आणि ती विकासाच्या बाजूने होईल याची मला खात्री आहे। युतीचा युती तुटल्याचा एकूणच काही परिणाम काय होईल का? एक गोष्ट अशी आहे की युती तुटल्याचा निश्चितपणे फायदा हा शिवसेनेला होणार आहे। कारण मराठी मनुष्य हा नेहमी अखंड महाराष्ट्रासाठी राहिलेला आहे आणि 105 हुतात्म्यांचं जे बलिदान झालं त्याच्यामधून संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि स्वतः बाळासाहेब ठाकरेंची मनोमन इच्छा होती की हा महाराष्ट्र अखंड राहावा आणि त्या दृष्टीने शेवटपर्यंत त्यांनी आपल्या मतामध्ये कुठलाही बदल केलेला नव्हता। याविरुद्ध आपण जर भाजपचा जाहीरनामा बघितला तर भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये स्वतंत्र विदर्भाची मागणी आहे। आज विदर्भावर स्वतंत्र विदर्भाची मागणी जरी असली तरी 2 राज्य जर महाराष्ट्राची झाली तर पुढची मागणी कदाचित मुंबईची सुद्धा असू शकेल आणि या पार्श्वभूमीवर मुंबईचं रक्षण कोण करायचं तर यामध्ये मराठी माणसाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी शिवसेनेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही याची मनोमन जाणीव संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आहे आणि हा मराठी अस्मितेचा प्रश्न झालेला आहे। आपण निश्चितपणे बघा एक मोठी लाट
ही मराठी स्वाभिमानाची आणि मराठी अस्मितेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उचलणार आहे. अत्याधुनिक डायलिसिस मशीनच्या सहाय्याने जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे लाईफ सेव्हिंग हिमोडायलिसिसची सेवा निशुल्क उपलब्ध झाली आहे. किडनी फेल्युलर रुग्णांसाठी हे जीवनदान ठरणार आहे. हिमोडायलिसिस मशीन जगप्रसिद्ध जर्मन कंपनीचे असून याचे डायलिसिस मशीन उत्कृष्ट समजले जातात. एक मशीन 8 लाखाचं असे 4 मशीन जिल्हा सामान्य रुग्णालयात रुजू झाले आहेत. CRF क्रोनिक किडनी फेलर मशीन दोन्ही किडनी नेहमीसाठी खराब किंवा बंद होणे. भारतात दरवर्षी 1 लाख नवीन CRF चे रुग्ण आढळतात. यापैकी फक्त 10,000 रुग्ण उपचार घेऊ शकतात. उरलेले 90,000 मृत्यू पावतात कारण डायलिसिस व किडनी उपचार करण्याची रुग्णांची ऐपत नसते. जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे दर गुरुवारी अकोल्याचे सुप्रसिद्ध किडनी तज्ञ डॉक्टर निखिल किबे हे सेवा देतात. तसेच डायलिसिस युनिटला मार्गदर्शन करतात. तरी सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. आतापर्यंत 20 रुग्णांचे नियमित डायलिसिस सुरू आहे. पुढील आरोग्य शिबिर वरोली येथे आयोजित करण्यात आलं आहे. तरी सर्व रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर सुरेखा मेंढे, जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्षीरसागर तसेच डॉक्टर कावरके यांनी केलंय. उमरखेड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षी आर्य वैश्य समाजाने आर्य वैश्य भवनामध्ये कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये आराध्य दैवत माता कनक्या परमेश्वरीची पूजा करत कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व सांस्कृतिक कार्यक्रम झालं. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यात आलं व शेवटी दूध प्राशन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. परतूर मतदारसंघाचे समाजवादी पार्टीचे उमेदवार अकबर खा बने खा यांच्याशी राजकीय वातावरणावर संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने. पिछले 10 साल से यहाँ शिवसेना के आमदार रह चुके आमदार जेतलिया जी, जो अभी कांग्रेस में प्रवेश कर जो है कांग्रेस का टिकट हासिल किया है. पिछले 10 साल में उन्होंने कोई इस क्षेत्र का विकास नहीं किया है. नेर शौली रास्ता होगा, परतूर राष्ट्रीय रास्ता होगा. इसी तरह यहाँ अनेक समस्या है, बिजली समस्या है, नौजवानों के रोजगार की समस्या है. नौजवानों के लिए जो है खेलने के लिए ग्राउंड नहीं है. जो ग्राउंड बन चुका था वो पहले खंडर हो चुका है. अब और पानी की जो है अहम समस्या है. मैं चाहता हूं इस बार जो है समाजवादी पार्टी ने मुझे यहाँ उम्मीदवारी दी है. मैं इस क्षेत्र का विकास करना चाहता हूं. पूरे मतदार संघ से विनती है कि इस बार साइकिल निशानी पर भी वो अपना बटन दबाकर समाजवादी पार्टी के उम्मीदवार को जिताइए. और मैं इस विकास में जो है यहाँ की रोडें, यहाँ की नालियाँ और महिलाओं के लिए अच्छा उद्योग और नौजवानों के लिए रोजगार, बिजली का संकट दूर करूंगा. और घरकुल की योजना है और हर घर में शासन मार्फत जो है एक सेफ्टी टैंक की इंतजाम विना मूल्य गवर्नमेंट शासन की तरफ से हर घर में सेफ्टी टैंक का इंतजाम विना मूल्य करेंगे. आने वाले कल में मैं यहाँ का आमदार बन गया तो पूरे क्षेत्र का विकास करने के लिए मैं वचनबद्ध रहूंगा. श्रीपूर मधील निवृत्त विठोबा जाधव इन्स्पेक्टर CRPF यांना 4 ऑक्टोबर रोजी गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना भूसुरुंग स्फोटात वीरमरण आलं. ते शहीद झाले. त्यांच्या 4थ्या स्मृतिदिनी श्रीपूरमध्ये विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. श्रीपूर व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी नवयुवकांनी शहीद जवान ज्योत आणून कार्यक्रमाची सुरुवात केली. शहीद निवृत्त जाधव यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. श्रीपूर येथील शहीद निवृत्त प्रवेशद्वाराची व नियोजित स्मारकाच्या जागेची श्रीमती सुरेखा जाधव वीरपत्नी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. अमृत नाटेकर उपविभागीय अधिकारी माळशिरस यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. विश्वास साळुंके PI अकलूज व नामदेव शिंदे API वेळापूर व परिसरातील सर्व सुरक्षा अधिकारी यांनी श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमासाठी रुपाली वेनगुडे, उपसभापती माळशिरस, सविता वोहरा, सामाजिक कार्यकर्त्या प्रमुख व्याख्याते डॉक्टर जयंत करंदीकर व डॉक्टर लक्ष्मण आसबे यांनी सर्व पंचक्रोशीतील उपस्थित नागरिकांना आपल्या व्याख्यानातून जिवंत उदाहरणे देऊन समाज प्रबोधन व राष्ट्रप्रेमाचे महत्त्व सांगितले. स्मृती दिनाच्या निमित्ताने महिलांच्या दहीहंडी स्पर्धेला महिला व नागरिकांची गर्दी होती. परभणी मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार इरफान रहमान खान यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने. हम तो हमेशा जो आगाड़ी करते थे उसकी वजह ये थी कि हम ये चाहते कि सेकुलर वोटों का बंटवारा न हो. इस वजह से हमने राष्ट्रवादी और कांग्रेस से हमेशा आगाड़ी की. लेकिन पिछले दिनों में ऐसा महसूस हुआ हमारे
पदाधिकारियों को और कार्यकर्ताओं को कि हम आघाड़ी करते हैं, लेकिन क्या हो जाता है कि हमारे आघाड़ी का उतना आघाड़ी धर्म जिसे कहते हैं उसको निभाया नहीं जाता और उससे हमारे उम्मीदवारों का जो है विधानसभा हो, जिला परिषद हो या पंचायत समिति हो, उसमें नुकसान हो रहा था। इसी वजह से हमारे कार्यकर्ताओं में, कांग्रेस के कार्यकर्ताओं में ये एक भावना पैदा हुई कि भाई ठीक है, जब हम आघाड़ी करने के बाद हमारा उसका फायदा नहीं हो रहा तो हम क्यों ना क्यों सब कार्यकर्ता जो है कांग्रेस का इंडिपेंडेंट लड़े, इस तरह की भावना थी। और ये भावना हमने हमारे मुख्यमंत्री, हमारे प्रदेश अध्यक्ष और हमारी नेता सोनिया गांधी, राहुल गांधी और मोहन प्रकाश जी, इस सब के सामने हमारे कार्यकर्ता हमेशा मीटिंगों में ये कहते गए कि साहब ऐसा नहीं, हमको अपनी ताकत बढ़ानी है, कार्यकर्ताओं को अपनी ताकत बढ़ानी है, तो ये जरूरी है कि हम डायरेक्ट कांग्रेस के नाम के पंजे के नाम पर हम आगे निकले। इस वजह से हमारी कोशिश रही और आज हम जो है इसी तरह लड़ रहे हैं। ऐसा हमको लग रहा है इसमें हमको फायदा मिलेगा। नहीं, यकीनन कांग्रेस जो है यहाँ पर जीतने वाली है। उसकी वजह ये है कि आज हर पार्टी अलग अलग अपनी वो है, कांग्रेस है, राष्ट्रवादी है, शिवसेना है, बीजेपी, सब अपनी अपनी ताकत है। और ये पूरे देश में, यहाँ का नहीं मामला परभनी का, बल्कि पूरे देश में कांग्रेस के कार्यकर्ता हर गांव में। एक तो कहते हैं कि लोग एक पोस्ट ऑफिस, पहले कहते हैं कि हर गांव में एक पोस्ट ऑफिस रहता था और हर जगह कांग्रेस का कार्यकर्ता जरूर है। क्योंकि मैंने देहात का दौरा किया, तकरीबन 51 देहात, तो हर जगह वहां पर कांग्रेस का कार्यकर्ता जो है मुझसे मिला, मेरा उत्साह बढ़ा है और मुझे पूरी यकीन है कि हम जो है ये बिल्कुल यहाँ कांग्रेस को इसमें पूरा फायदा मिलेगा। और आने वाले जो है में तमाम जितने लोग हैं, ग्रामीण के हो या शहर के हो, तमाम लोग पूरी ताकत से मेरे को मतदान करेंगे, क्योंकि लोग सेकुलर को मानते हैं, विकास को मानते हैं और तमाम लोगों को साथ चलने में उनको अहमियत है। भाईचारगी में, अमन में, शांतता में उनकी जो है अपनी धारणा है और उसी धारणा को मैं आगे लेकर अपना काम करते रहूंगा। गेल्या महिनाभर सुट्टी घेतलेल्या पावसाने माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपूर, बोरगाव, माळखांबी, वाघोली, महाळुंग या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। गेल्या महिनाभर सुट्टी घेतलेल्या पावसानं माळशिरस तालुक्यातील माळीनगर, श्रीपूर, बोरगाव, माळखांबी, वाघोली, महाळुंग या नदीकाठील भागाला पुन्हा एकदा भिजवलंय। दुपारी 3 वाजेच्या सुमारास जोराचा मोठे थेंब असणारा मुसळधार पाऊस सुरू झाला। विधानसभेच्या उमेदवारांची प्रचारासाठीच्या सभा व प्रचाराच्या गाड्या काही काळ थांबवाव्या लागल्यात। परिसरातील सर्व नागरिकांना पाऊस पडल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे। भोसरी मतदारसंघाचे बीजेपीचे उमेदवार एकनाथ पवार यांनी आपला विकास आराखडा लोकांना स्पष्ट करत लोकांशी संवाद साधलाय। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। पाहत राहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार।